चला माय माऊली वर्तमान सांगणार, भविष्य सांगणार, भूतकाळ सांगणार, ग्रहांची स्थिती सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, भूतकाळ सांगणार. ओ महाराज इकडे म्हटलं. चला ज्योतिष बघा, ग्रहांची स्थिती बघा, भविष्य बघा. बाबा तुम्ही लय कष्ट केले पण कष्टाला फळ मिळलं नाही. बरोबर बोललेस महाराज तुम्ही. सून घरात चहा पाजत नाही म्हणून लोकांचे वटे राखता. काय करता महाराज, बोलणं ऐकल्यापेक्षा बाहेर बसलेलं बरं. एकुलता एक मुलगा आहे तुम्हाला, तो पण चांगला नाही निघलास. महाराज तुम्ही पूर्ण बरोबर सांगताय माझं. एक दिवशी तुमच्या मुलानं तुम्हाला पंख्याला उलटा डांगून हाणला होता, खराय का खोटाय? खराय महाराज खराय. अरे पाया नको पडा 90चा वास येतोय. काय करणार महाराज, टेन्शन पायी घेणी पडते. आता टेन्शन घ्यायची गरज नाही. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. सांगा ना महाराज मग. हात दाखवा तुमचा. अरे असं नाही, हातात दक्षिणा ठेवा त्याच्यानंतर हात दाखवा. महाराज पैसे नाही माझ्याजवळ. पैसे नाही तर कशाला टाइमपास करतो इथं? सकाळी बोहणी खराब केली, चल निघ इथून. चला वर्तमान बघा, भविष्य बघा, भूतकाळ बघा. माय माऊली ग्रहांची स्थिती सांगणार, भविष्य सांगणार, भूतकाळ सांगणार, ज्योतिष सांगणार. कोणी आहे की नाही घरात बापा? 1 रुपयानी झाला आज जमा. माय माऊली ग्रहांची स्थिती सांगणार, भविष्य सांगणार, भूतकाळ सांगणार. माऊली तू पुण्यवान आहे, घराची लक्ष्मी आहे. तू लोकाय करता खूप केलं पण तुझ्या करता कोणी काही केलं नाही. हो ना भाऊ, काय करतो आता सांग. माऊली तुझा नवरा बेवळा आहे पण मनाना खूप चांगला आहे, खरा आहे की खोटा आहे? हाव ना भाऊ, पेतो पण लय दिलदार आहे महामाणूस, लय जीव लावतो मला. माय माऊली तू मनानं खूप चांगली आहे पण स्वभाव तुझा वाईट आहे. कोणी पण रिश्तेदार असो तू घराच्या आसपास फडकू देत नाही. हो ते आहे भाऊ, मला कोणी सैन होत नाही. या ना महाराज बसा ना. वाटते बजेट आहे 400-500चा. माय माऊली मी कोणाच्या घरी बसत नाही पण तू मनाना खूप चांगली आहे म्हणून तुझ्या घरी बसतोय. माय माऊली तू लहानपणापासून खूप ताकदवर आहे, 7 हेलायचा जोर आहे तुझ्या अंगात. वावरात जाती 1 क्विंटल कापूस येसती, खरा आहे का खोटा आहे? हो भाऊ तुझं सगळं बरोबर आहे, 7 हेल्याचा जोर आहे माझ्या अंगात. कोणालाच बदत नाही मी मोहल्ल्यामध्ये, झगड्यामध्ये असो किंवा शेतामध्ये असो, कोणालाच बदत नाही मी. दिसतीस तशी तू बापा खमसायल, कोणाला बसशील तू? माय माऊली तुला कोणाच्या बद्दल काही विचारायचं असेल तर त्याची जन्मतारीख आण माझ्याजवळ. बरं महाराज आणते. माय माऊली कोणाबद्दल विचारायचं आहे तुला? अरे माझ्या मुलाचा बघा ना भाऊ काही. माय माऊली तुला 1 मुलगा आहे आणि 1 मुलगी आहे, खरा आहे का खोटा आहे? महाराज तुम्ही तर अंतर्यामी आहे, बरोबर सांगलं तुम्ही. रुकणं जरा, तू सर्व समजीन तुला अंतर्यामी की कोण आहे तर. माय माऊली तुझा मुलगा 33 वर्षाचा आहे, खरा आहे का खोटा आहे? सर्व खरं आहे महाराज. आता तुम्ही पण खरं सांगा, तुम्ही कोण आले? पायी नको लागू, माझ्यावर पाप पडीन. माई तुझ्या नवऱ्याचं नाव शांताराम आहे आणि तुझं नाव शांताबाई आहे, खरं आहे का खोटा आहे? माय पूर्ण खरं सांगताय महाराज तुम्ही आमच्या परिवारच्या बाऱ्यामध्ये. मला तर अगोदर वाटे तुम्ही काही पण फेकसान, पण 4 लोक आहे आमच्या परिवारमध्ये, 4च्या बाऱ्यामध्ये बरोबर सांगितलं तुम्ही. माय माऊली शांताबाई तुला एक सांगू का, राग नको मानू बर का पण. अरे नाही महाराज सांगा तुम्ही. शांताबाई सर्व तुम्ही चांगले आहे पण काही वाईट गोष्टी तुम्हाला सोडावं लागतील, तेव्हाच तुमचा उद्धार होईल. कोणत्या वाईट गोष्टी महाराज? शांताबाई तू 1 नंबरची चुगलीखोर बाई आहे, खरा आहे का खोटा आहे? खरा आहे महाराज, खरा आहे. जोपर्यंत 4 बायाच्या चुगल्या करत नाही तोपर्यंत तुझं पोट भरत नाही, खरा आहे का खोटा आहे? हो चुगल्या केल्याने की मला असं गमतच नाही महाराज. टीव्हीचा आवाज फुल करून कावड लावून नवऱ्याला हाणती, खरा आहे का खोटा आहे? नाही महाराज हे खोटं सांगितलं तुम्ही. मी टीव्हीचा आवाज फुल करून अगोदर मारे, मग तरी पण बाहेर आवाज आहे. मग मी ना आता होम थिएटर आणलाय, तिच्याने काही बाहेर आवाज येत नाही आता. पण हे चुकीचं आहे शांताबाई, हे तुम्हाला सोडावं लागेल. हो सगळं सोडून देईन मी, पण माझ्या मुलाचं बघा ना 33चा झाला ना तो. शांताबाई तुमच्या करता एक खुशखबर आहे, तुमच्या मुलाचं 6 महिन्याच्या आत लग्न होईल. काय सांगताय महाराज, खरंच ना? हो शांताबाई हो, विश्वास कर. जा आता घरात जा शांताबाई आणि महाराज करता काही दक्षिणा आणा. महाराज दक्षिणा तर नाही माझ्याकडे, गव्हाचं पीठ आहे, देऊ का? अरे केव्हाचा काय गव्हाच्या पिठाकरता बळबळ करतोय मी.
शांताबाई शांताबाई, खूप मन दुखवलं तू महाराजचं. मला काहीच नको तुझ्याकडून, मी चालला. अरे असं नाराज नको व्हा ना महाराज, सांगा ना तुम्हाला काय पाहिजे. शांताबाई घरात जा आणि काही दक्षिणा आणा महाराज करता. बरं बरं आणते मी, नाराज नको व्हा महाराज तुम्ही. माई मावले, तू खूप दयालू आहे, तुझा उद्धार होईन. चल मी चाललो. का रे, तू तर आधार कार्ड अपडेट करायला गेला होतास, का परत आला तू? तिथं जन्म प्रमाणपत्र मागताय, माझं जन्म प्रमाणपत्र देतं मला. हो का बेटा, तुझ्याकरता खुश खबर आहे, तुझं 6 महिन्याच्या आत लग्न होईल, एका महाराजनं सांगितलंय मला. अरे काही नाही होत हो आई, नुसते फेकाफेक करतात ते महाराज लोक. होईन बेटा होईन, ते पडला जन्म प्रमाणपत्र, घेऊन घे. अरे जन्म प्रमाणपत्र थोडी आहे, राशन कार्ड आहे तर. काय? अरे हाव ना, राशन कार्ड आहे हे. अरे त्या महाराजनं का मग राशन कार्ड बघून भविष्यवाणी केली? पकड त्याला बेटा, हरामखोराले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला पार्ट 2 पाहिजे का. चला भेटू मग उद्या.